बुलेटिनमध्ये सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने। ही बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या संदर्भातली। ते स्वतः आज माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावाचा दौरा करणार आहेत। शरद पवार स्वतः मार्कडवाडीला जाणार आहेत आणि या तालुक्यातील मार्कडवाडी गावाचा दौरा करणार आहेत। शरद पवार मार्कडवाडी या ग्रामस्थांशी संवादही साधणार आहेत। दरम्यान मार्कडवाडीत शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आल्याचं बघायला मिळतंय। बॅनरवर ईव्हीएम हटाव, देश बचाव असा उल्लेख करण्यात आलाय। मागणी काय नेमकी की आमच्या गावामध्ये मतदान जास्त व्हायला पाहिजे होतं माननीय जानकर साहेबांना, पण तेवढं मतदान झालं नाही। त्यावेळेसवर आम्ही गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं। गावांतर्गत विषय सगळ्यात झाला, युवा आणि बुजुर्ग वर्ग आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच्यावर आम्ही ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया। तर मतदान एवढं का कमी झालं, मतदान कुठे गेलं? हा निर्णय पहिली आयडिया कोणाला सुचली की आपल्याला बॅलेट पेपर गाव स्वरूपीच आयडिया कोणा ग्रामपंचायतने निर्णय घेतला? नाही, ग्रामपंचायत आणि संपूर्ण गावकरी। माजी आमदार राम सतपुते म्हणतात मी या गावात कोटींची कामं केली, ते म्हणतात त्यामुळे मला इथं मतदान पडलं। लाडकी बहीण असेल आणि एक ह्या गावाची एक पहिल्यापासून एक स्वभाव राहिलेला की मोहिते पाटलांच्या विरोधात मतदान करायचं, त्यामुळे तुमचे जानकर तिकडे गेल्यामुळे त्याचा काही इफेक्ट झाला असं काय आहे का? नाही, असं काय नाही। लाडकी बहिणीचा इफेक्ट थोडा बहुत असू शकतो, पण प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने शहाणी माणसं आहेत, प्रत्येकाला समजतं की आपल्या बायकोचं किंवा नवऱ्याचे विचार विनिमय होत असतो, किंवा आई असेल बहीण असेल, हे सगळेजण विचारातूनच मतदान करत असतात। असं काय तिचा इफेक्ट म्हणजे त्याच्यामुळे काय इतका फारसा बदल ह्या तालुक्यात आमच्या होऊ शकत नाही। आम्हाला त्या दिवशी आम्ही मतदान घेत होतो, मत चाचणी जी आम्ही करत होतो ती पुरावा देण्यासाठीच करत होतो, परंतु आम्हाला मतच टाकू दिलं नाही। मग तुम्हाला कशाची भीती आहे? निवडणूक आयोगाला भीती कशाची आहे? जर तुम्हाला भीती नसती कशाची तर तुम्ही त्या दिवशी मतदान होऊन द्यायला पाहिजे होतं ना आमचं। दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं ना, कळलं असतं ना कोणाला मतदान। मार्कडवाडीतनं मोहिते पाटलाला विरोध नव्हता, चेअरमनवर प्रेम करणार गाव आहे, त्यामुळे चेअरमनला 80% झालं तर 20% म्हणजे 200 मतदान ही मोहिते पाटलाला पहिल्यापासून होत होतं। मग मोहिते पाटील आणि चेअरमन एक झाल्यानंतर आम्ही म्हणतो की बाबा 1905 मधलं एक 500 मतदान जाऊ शकतं रामभावला, विकास केलाय म्हणून, पण एवढं मतदान नाही ना जायला पाहिजे। मी मीडियाला एक विनंती करतो की आमच्या गावचा विकास जे काय माझे आमदार म्हणतात आम्ही 21 कोटी दिलं, 21 कोटी 89 लाख दिलं, काय त्यातला 89 कोटीचा तरी आम्हाला निधी, 89 लाखाचा तरी निधी दिलाय का दाखवा तुम्ही, हिशोब दाखवा। हा हिशोब दाखवा। तुमची शंका काय? आम्ही मोहिते पाटलाचे कार्यकर्ते असून चेअरमनचे कार्यकर्ते वेगळे, आम्ही वेगळं। आम्ही किती जरी आभारलो तरी आम्हाला 200 मतावर 200 मिळालं नाही मोहिते पाटील पार्टीला, आणि जानकर पार्टीला 1800-1200 मिळाले। तुम्ही दोघं एकत्र? ह्या वेळेस आम्ही दोघं एकत्र असून सुद्धा मतदान विरोध गेलं, त्याला कारण काय? पुरावे आहेत का? माहिती काय भांगड? काहीच पुरावा, दुसरं काय पुरावा आहे? आमचं का मतदान होऊन दिलं नाही? मतदान कमी पडलं आमचं, त्या दिवशी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करत होतो, आमचं का होऊन दिलं नाही मतदान? व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, मार्कडवाडी, माळशिरस।